सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी काल मात्र या प्रकरणावरती सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज थेट जाहीर कबुली दिली आहे। नेमकं काय म्हटलंय देशमुखांनी पाहूया। माझ्याकडे बेहिशोबी जुने पैसेच नसल्यामुळे मला रांगेत जायची गरज नाही ना, काही नाही। माझ्याकडे सगळं आहे ती, म्हणजे मी इन्कम टॅक्स भरतोय। मी गेली 15 वर्ष राजकारणात यायच्या अगोदर मी व्यवसाय करत होतो आणि मी आता उलट मी मंत्री झाल्यापासून सगळ्या पदाचा सगळ्या ह्याच्यातून मुक्त झालेलो आहे मी आता। पण माझं परिवार लोकमंगल हे व्यवसाय करत आहे, म्हणजे अधिकृत व्यवसाय करतं, नुसतं कागदावरती व्यवसाय करत नाही। त्यामुळे माझ्याकडे काय असला विषय येतच नाही। पण का तुम्ही मला विचारता मला हेच कळत नाही, तुमच्यासारख्याकडचे असलेले पैसे कुठं ठेवता काय? माझा आजही दावा आहे की सगळ्यांनी चौकशी करावी, कोणीही यावं, कुठे बी जावं आणि माझी खरंच चौकशी करावी। माझ्याकडे किती असेल तेवढं घेऊन जावं, एकतर एक तुकडा बी सापडायचा नाही। निवडणूक आयोगाने 2 प्रश्न उपस्थित केले की 8 तारखेनंतर 8 दिवस रक्कम ठेवण्याचं कारण काय? ठेवण्याचं एकच की आशा, मी मान्य करतो की आशावादी की बाबा हे व्यवहारात येतील, कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या अर्थी परवानगी दिली त्या आपल्याला वाटणार, परंतु ज्या अर्थी वाटा लागले की 2-4 दिवसात होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला। मी व्यवहार करत असताना म्हणजे सुदैवानं 20 वर्ष झाले मी व्यवहार करतो। ह्या राजकारणातून मी व्यवसाय करत नाही, परंतु व्यवसायातून राजकारणात यायला आणि त्यामुळे व्यवसायातले सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि व्यवसाय करत असताना कुठलंही काम करत असताना चुकीचं होणार नाही, परंतु अनियमितता नक्की होत असेल। एखाद्या वेळेस चुकीचं अनियमितता झाली असेल, म्हणजे अनेक गोष्टीच्या अनियमितता होत असेल, पण अनियमिततेला काय शासन आहे ते मी भोगायला तयार आहे। पण ह्याच्यात चुकीचे पैसे, बेहिशोबी पैसे, कुठलं तरी कुणीतरी म्हणतं की निवडणुकीचे पैसा, बिलकुल नाही। निवडणुकीचा पैसा वगैरे ह्याच्यात काही शंका नाही आणि या उपर बँकिंगच्या मध्ये सुद्धा विचार करा।